नमस्कार, माझं नाव महादेव जगन्नाथ गुंड. परवा आपण एक बाईट दिली होती आपल्या न्यूजला. त्या बाईटच्या अनुषंगानं माझ्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेने. उज्ज्वला थिटे मॅडम यांच्या आईने तो गुन्हा दाखल केलेला आहे व 853 सारखा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला आहे. तर या गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मला काय बोलायचं आहे तुमच्याशी. माझी काही चुकी झाली असेल किंवा मी काय खोटं बोललो असेल तर ठीक आहे, माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. पण मी काही खोटं न बोलता जे काय घडलं आहे, मी लहानपणापासून या अनगरमध्ये राहतो किंवा माझ्या आजोबापासून पंजोबापासून मी ह्या गावचा रहिवासी आहे. तर माझ्या जुन्या लोकांनी किंवा गावात जे काय बोललं जातं त्या पद्धतीनं मी बोललेलो आहे की त्या महिलेच्या आईच्या विषयी म्हणा, त्या महिलेच्या सासूच्या विषयी असेल किंवा त्या महिलेच्या नवऱ्याच्या विषयी. नवऱ्याची जेवढी काय माहिती आहे ती खरी आहे आणि ती माझ्या माहितीप्रमाणे खरीच आहे पूर्ण, कारण मी ह्या गोष्टीची गावात चौकशी केली असता त्या सर्व बरोबर आहे. तर सदरची महिला उज्ज्वला थिटे ही मी काय विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं न देता या ज्या बाईटला आहे ती बगल देण्याचा प्रयत्न करत आहे, एक वेगळ्या वळणाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझं तिला अजूनही सवाल आहे की मी जे काय प्रश्न तुला विचारलेले आहेत त्या प्रश्नाचं तू उत्तर द्यावं. ही पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. तर त्या लोकांना तुम्ही दमदाटी करण्यापेक्षा किंवा काही बोलण्यापेक्षा तुम्ही मी जी काय प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यावी असं मला वाटतं. आम्ही एका महिलेला किंवा त्या महिलेला किंवा त्या मॅडमला काही वाईट बोलण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही किंवा तिला वाईट वागणूक देण्याचाही प्रयत्न करत नाही. आमच्या बोलण्यामुळं काही महिला दुखावल्या असतील तरी आम्ही माफी मागतो की बाबा आमच्यामुळे काही दुसऱ्या महिला, पण ह्या महिलेविषयी मी जे काय बोललो ते अत्यंत खरं बोललेलो आहे आणि बरोबर बोललेलो आहे. घरच्या महिलेने जे काय आरोप केलेले आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण खोटे आहेत, कारण पाटील परिवार अनगरकर जे आहेत ते असं काय करणार नाहीत. जर तुम्हाला तसं काय वाटत असेल तर त्या महिलेचं घर इथंच आहे, शेती इथेच आहे. काही लोक राजकीय स्वार्थासाठी तिला पुढं करत आहेत व तिचा वापर होत आहे. ह्या गोष्टी सर्वांना दिसून येत आहे त्या गोष्टी, पण त्या गोष्टीचा वापर होतो आहे. म्हणून सदरची महिला ही आमच्या गावातील असून प्रल्हाद पाटील यांची सून आहे व थिटेंचे जे आमचे संबंध आहेत ते अतिशय जुने संबंध आहेत. त्यानुसार ती महिला जी काय काल इमोशनल झाली स्टेजवरती, तर ही फक्त सुरुवात आहे इमोशनल होण्याची. इथून पुढं तिच्यावरती 23 तारखेनंतर रडायची वेळ येईल. उद्या खरे मुंबईला जाणार आहे, तो काय पडणारच आहे. दुसरी गोष्ट उमेश पाटील, तो पण पुण्याला निघून जाणार आहे. सदर महिलेनं काय करणार आहे तर तिनं तिचा मुलाला किंवा तिचा प्रपंच असेल, संसार असेल तो व्यवस्थित करावा. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या हातचं खेळणं किंवा भावलं होऊ नये. तिनं काय तिचा फिरता रंगमंच मांडला आहे संसाराचा, तिने एका जागेला ठेवावं, नीट आपलं जे उरलेला विषय ते घालवा असंच मला वाटतं, दुसरं काय नाही. आमच्या भगिनी उज्ज्वलाताई यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता पुढील प्रमाणे कॉल रेकॉर्डिंग ऐका. हॅलो. हां ताई, नमस्कार. हां, मी साखरे बोलतोय, पत्रकार. हां, मग ते तुम्हाला भेटायचं होतं. कुठे तुमचा फोन आला ना काल परवा? कालच. पोस्ट डिलीट करा म्हणून त्यासाठी आलेला होता. हां, बरं. तुम्ही न विचारता केलेलं आहे ना. एका महिला भगिनीचा आदर म्हणून तूर्त एवढेच.